पंढरपूर शहर महास्वच्छता अभियानातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचं क्रांतिकारी कार्य झालं असं प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं। पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025चा समारोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, माजी आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। आपल्या सगळ्यांना माझं सांगणं एवढंच आहे, या सगळ्या बांधवांची भूमिका आपल्या सोबतच आहे, ही आपल्याला मदत करणारच आहे। फक्त थोडासा प्रबोधन आवश्यक आहे। प्रत्येक दुकानापुढे एक छोटासा कचराचा बॉक्स, काय म्हणतात, डस्टबिन, एक डस्टबिन आपल्या दुकानापुढे ठेवला आणि बाजूबाजूला पडणारा कचरा जर आपण त्याच्यात टाकला तर खूप मोठं काम होईल। तर माझी सगळ्या या पंढरपूर नगरीच्या व्यापारी बांधवांना, छोट्या मोठ्या दुकानदारांना, सगळ्याच जनतेला माझी विनंती आहे की आपण एवढीशी मदत आपण सगळ्यांनी करावी, अशी विनंती या निमित्तानं मी सगळ्यांना करेन। यावेळी आमदार सचिन आवताडे यांनी वारी संपल्यानंतर अशीच मोहीम राबवण्याची मागणी केली। प्रारंभी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रास्ताविक केलं। मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी आभार मानले। या प्रसंगी स्वच्छता मोहीम राबवलेल्या काही सफाई मित्रांचा प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यामध्ये लक्ष्मण गोविंद सोनवणे, रवी किरण दोडिया, शांता विठ्ठल वाघमारे, अजय शंकर तावरे, ओंकार जनार्दन वाघमारे यांच्यासह कोळेगाव ग्रामपंचायत, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला। तसंच लायन्स क्लब पंढरपूर, वृक्षप्रेमी ग्रुप पंढरपूर, एव्हरग्रीन क्लब, क्रीडाई संस्था आणि लोकमान्य विद्यालय पंढरपूर यांचाही सत्कार करण्यात आला।